नमस्कार सगळ्या ताईंना, दादांना. आज आमच्या कॉलनीमध्ये गजानन महाराजची पालखी येत आहे, दिंडी येत आहे आणि सडे रांगोळ्या सगळं काढले आणि फटाकेसुद्धा फोडले. गजानन महाराजचे स्वागत गजानन महाराजांचे स्वागत छान प्रकारे ह्या मुलांनी फटाक्यांनी केले आणि गजानन महाराजांची पालखी आली आणि पालखी आल्यानंतर मग आमच्या अंगणामध्ये उभी राहिली. मग मी गजानन महाराजांचे औक्षण केले, छान प्रकारे पूजा वगैरे केली आणि तिकडून आमच्या शेजारी कोमल राठी ती पण आली. तिने गजानन महाराजांची छान प्रकारे पूजा पण केली. आणि नंतर गजानन महाराजच्या पालखीला ओवाळलं आणि बायकांनी पावली पण केली. कॉलनीतल्या बायकांनी पावली केली, मस्त पावली केली. पण मी व्हिडिओ काढत होती, मी नव्हती त्याच्यामध्ये. भरपूर बायका जमल्या होत्या, कॉलनीतल्या सगळ्या बायका आल्या, सगळ्यांनी पावली केली. आणि नंतर आमच्या शेजारी ते नारखेडे आहे, नारखेडे काका त्यांच्याकडे ती पालखी येत असते. तिथे मग पालखीला ठेवले. गजानन महाराजांनी स्थानापन्न झाले आणि गजानन महाराजांची आरती करण्यात आली आणि आरती झाल्यावर सगळ्यांनी दर्शन घेतले आणि नंतर जेवणाची पंगत बसायचीच होती. नंतर पंगत बसायला सुरुवात झाली आणि पंगत भरपूर लोक होते, हजार लोकसंख्या होती जेवायला वगैरे. आणि भरपूर बेसन पोळीचा नैवेद्य होता, छान नैवेद्य वगैरे, आणि बेसन खूप छान होतं पिठलं. अशा प्रकारे आणि जेवणाचं दुरूनच शूट केलं. माणसांचीच पंगत होती, त्याच्यामुळे काही जास्त शूट केलं गेलं नाही माझ्याच्याने. दुसऱ्या दिवशी नंतर मग माझ्या दारासमोरून गेली तर मी औक्षण केलं. परत दिंडी निघाली होती शेगावला जायला. नंतर आम्ही आमच्या नांदुऱ्यातल्या महादेवाच्या मंदिरापर्यंत ती पालखीला सोडून आलो. नंतर कोणी सगळ्यांनी असे खांद्यावर घेतली पालखी आणि गजानन महाराजांची. आणि छान वाटलं. गजानन महाराजांची पालखी आल्याने आम्हाला कॉलनीमध्ये दणदण वाटायला लागलं. आणि आमच्या नांदुऱ्यातून गेली दिंडी तर आम्हाला करमतसुद्धा नव्हतं. आले की दणदण लागते. त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी कॉलनीतल्या बायकांनी आम्ही रस वगैरे घेतला आणि मग छानपैकी रस घेतला आणि तो प्याला. आमच्या शेजारच्या राठीकडनं रस आम्हाला स्ट्रॉ वगैरे दिला, त्याने आम्ही रस वगैरे प्यायला. अशा रीतीने आजचा दिवस चांगला गेला, चांगल्या रीतीने पार पडून गेला. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब